भारतात दरवर्षी उन्हाळा येतो, तापमान वाढतं, लोक उकाड्याने हैराण होतात. पण गेल्या काही वर्षात परिस्थिती फक्त गरमीपुरती मर्यादित राहिलेली नाहीये. आता भारतात उष्णतेच्या लाटा म्हणजेच हीट वेव्स हा एक प्रकारे सिरियस नॅशनल थ्रेटच बनू लागलाय. यावर्षी तर परिस्थिती आणखी भयानक होते, कारण हवामान तज्ज्ञांनी आता आणखी एक गंभीर इशारा दिलाय, आणि तो म्हणजे यावर्षी फक्त उन्हाळाच नाही तर पावसाळा सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त गरम असू शकतो. म्हणजे भविष्यात भारतात उष्णतेच्या लाटा आणखी वाढणार आहेत. पण हे नेमकं का घडतंय? उष्णतेची लाट म्हणजे नक्की काय? ती तयार तरी कशी होते? एल निनोचा त्याच्याशी काय संबंध आहे? आणि भविष्यात भारतासमोर किती मोठं संकट उभं राहू शकतं? हे सगळं आज आपण सविस्तर समजून घेऊयात. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्यायला हवी की भारतात उन्हाळा पडणं आणि उष्णतेची लाट येणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनेकांना वाटतं की तापमान 40-45 सेल्सिअसवर गेलं म्हणजे हीट वेव्ह आली, पण प्रत्यक्षात हवामान विभागाचे काही ठराविक पॅरामीटर्स असतात. आता एखाद्या भागाचं तापमान त्या भागाच्या ॲव्हरेज तापमानापेक्षा सलग 2 दिवस किमान 5 डिग्री सेल्सिअसनी जास्त झालं तर त्याला उष्णतेची लाट घोषित केलं जातं. आणि जर तापमान 7 डिग्री सेल्सिअसनी जास्त गेलं तर ती तीव्र उष्णतेची लाट मानली जाते. म्हणजे फक्त गरमी नाही तर असामान्य गरमी ही खरी समस्या आहे. पण यामागे वातावरणातले मोठे बदल कारणीभूत असतात. भारतात उष्णतेच्या लाटा प्रामुख्याने 2 भागांमध्ये जास्त दिसतात. पहिला भाग म्हणजे उत्तर पश्चिम आणि मध्य भारताचा पट्टा, ज्यात राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांचा समावेश होतो. दुसरा भाग म्हणजे पूर्व किनारपट्टी, विशेषतः ओडिशा आणि आंध्र प्रदेश. पण या दोन्ही ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्यामागची कारणं थोडी वेगळी आहेत. उत्तर भारतात वातावरणाच्या वरच्या थरात हाय प्रेशर झोन तयार होतो, त्यामुळे गरम हवा खाली दाबली जाते आणि त्याचं तापमान आणखी वाढतं. त्यामुळे जमीन अक्षरशः तापून निघते. दुसरीकडे किनारपट्टी भागात उत्तर भारतातून येणारे उष्ण वारे समुद्रावरून येणाऱ्या थंड वाऱ्यांना थांबवतात आणि त्यामुळे उकाडा प्रचंड वाढतो. आता प्रश्न असा पडतो की यावर्षी परिस्थिती इतकी गंभीर का झाली आहे? तर याचं एक मोठं कारण आहे एल निनो. गेल्या काही वर्षात आपण सतत हे नाव ऐकत आलोय, पण एल निनो ही नेमकी भानगड काय? तर पॅसिफिक महासागराच्या पाण्याचं तापमान जेव्हा असामान्यपणे वाढतं तेव्हा त्या हवामान स्थितीला एल निनो म्हणतात. आता तुम्ही म्हणाल समुद्र गरम झाला तर भारतात काय फरक पडतो त्याचा? पण पृथ्वीचं हवामान एकमेकांशी जोडलेलं असतं. पॅसिफिक महासागरातल्या बदलांमुळे जगभरातले वारे, पाऊस आणि तापमान यावर परिणाम होतो. भारतात एल निनो सक्रिय झाला की मान्सून कमजोर होतो, पाऊस कमी पडतो आणि उष्णतेच्या लाटा जास्त तीव्र होतात. हवामान विभागानुसार यावर्षी एल निनो आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे काही महिने भारतासाठी खूप अवघड जाऊ शकतात. आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे आता उष्णतेच्या लाटा फक्त उन्हाळ्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाही आहेत. काही वर्षांपूर्वी मार्च ते जून हा मुख्य हीट वेव्ह सीझन मानला जायचा, पण आता फेब्रुवारीत सुद्धा हीट वेव्ह सारखी परिस्थिती निर्माण होते. 2023मध्ये भारताच्या काही भागांमध्ये फेब्रुवारीतच तापमान विक्रमी पातळीवर पोहोचलं होतं. म्हणजे हवामानाचा संपूर्ण पॅटर्न बदलतोय आणि याचं मुख्य कारण म्हणजे क्लायमॅट चेंज. जगभरात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन वाढतंय, जंगलं कमी होत आहेत, काँक्रीटची जंगलं वाढत आहेत आणि त्याचा थेट परिणाम भारतासारख्या देशांवर होतोय. पण या उष्णतेच्या लाटा फक्त गरमीपुरत्या मर्यादित नाही आहेत, त्यांचे परिणाम खूप गंभीर असतात. उष्माघात, डिहायड्रेशन, हार्ट इश्यूज, श्वसनाचे त्रास, हजारो लोक दरवर्षी आजारी पडत आहेत, अनेकांचा मृत्यू होतोय. सर्वात जास्त फटका बसतोय तो गरीब आणि मजूर वर्गाला, ज्यांना उन्हात काम करणं भाग असतं. बांधकाम कामगार, डिलिव्हरी बॉयज, रिक्षा चालक, शेतकरी, बघायला गेलं तर ही माणसं अक्षरशः जीव धोक्यात घालून काम करत आहेत. शहरांमध्ये तर परिस्थिती आणखी वाईट होते, कारण काँक्रीटच्या इमारती आणि डांबरी रस्ते उष्णता साठवून ठेवतात, त्यामुळे रात्रीसुद्धा तापमान कमी होतच नाही. या संकटाचा सामना करण्यासाठी आता भारतातल्या अनेक शहरांनी हीट ॲक्शन प्लॅन्स तयार केलेत. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं, सावलीची व्यवस्था करणं, शाळांच्या वेळा बदलणं, दुपारच्या उन्हात काम बंद ठेवणं, ORS वाटप करणं, अशा उपाययोजना सुरू आहेत. काही शहरांमध्ये या उपायांचा चांगला परिणामही दिसला आहे. पण भारतासारख्या मोठ्या देशासाठी हे एवढं पुरेसं नाही आहे. विशेष म्हणजे भारतात आजही उष्णतेची लाट ही अधिकृत आपत्ती मानली जातच नाही. पूर, भूकंप, चक्रीवादळ यांना डिझास्टर मानलं जातं, पण हीट वेव्हला नाही. त्यामुळे राज्य सरकारांना विशेष आर्थिक मदत मिळण्यात अडचणी येत आहेत. पण आता वित्त आयोगाने हीट वेव्हला अधिकृत आपत्ती घोषित करण्याची शिफारस केली आहे. आता हे लागू झालं तर राज्यांना उष्णतेमुळे प्रभावित लोकांसाठी जास्त निधी वापरता येईल आणि कदाचित भविष्यात हजारो लोकांचे जीव वाचू शकतील. पण खरी समस्या फक्त सरकारी योजनांची नाही आहे, कारण ही लढाई आता प्रत्येक नागरिकाची झाली आहे. पुढच्या काही वर्षात भारतात उष्णतेच्या लाटा आणखी वाढणार हे जवळपास निश्चितच मानलं जाते. त्यामुळे शहरांचं प्लॅनिंग बदलावं लागेल, जास्त झाडं लावावी लागतील, आहेत ती चांगली जगवावी लागतील.
पाण्याचं व्यवस्थापन सुधारावं लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हवामान बदलाकडे भविष्यातली प्रॉब्लेम म्हणून नाही तर आत्ताची वर्तमानातली प्रॉब्लेम म्हणून पाहावं लागेल. कारण आज ज्या उष्णतेच्या लाटा आपण अनुभवतोय त्या कदाचित फक्त सुरुवात असू शकतात आणि जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात भारताला उन्हाळा हा फक्त असह्य नाही वाटणार तर जीवघेणा वाटू शकतो. बाकी तुम्हाला काय वाटतं, भारत या संकटासाठी खरंच तयार आहे का आणि हीट वेव्हला अधिकृत आपत्ती घोषित करायला हवी का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सविस्तर व्हिडिओजसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.